तर आज काय मी सांगते. आज काही नाही आहे. नेक्स्ट संडेला 25 डिसेंबरला माझ्याकडे पाहणीचा प्रोग्राम आहे. म्हणजे ते टीका लावणं कन्फर्म आलं राहते ना, त्याचं प्रोग्राम आहे. तुम्हाला वाटत असेल कोणासोबत आहे, ते मी पोरगा दाखवेल तुम्हाला. पाहणीचा प्रोग्राम आहे, त्यासाठी ते साडी देत असतं ना कन्फर्म करायसाठी. तर मला म्हटलेलं की माझ्या चॉईसने साडी घ्यायची आहे, म्हणून त्यांनी मला बोललेलं आहे. तर मी रेडी होते आहे. हे झुमके उज्जैनहून आले आहे. कोणी आले मी तुम्हाला दाखवते. ज्याचं मी लग्न करणार आहे, जो मला पाहणीसाठी रिश्ता पक्कासाठी येणार आहे, त्यानेच आणलं आहे. तुला मी पोरगं पण दाखवेल. माझ्याकडे एक पेट डॉग आहे, ती पण फिमेल पेट डॉग आहे. तर प्रॉब्लेम आहे हा नाही आहे की ती फिमेल आहे. प्रॉब्लेम हा आहे की ती ही बघा, ही प्रेग्नेंट आहे. मस्त गादीवर झोपली, जसं तिच्या स्वतःचंच घरचं बेड आहे. हा आहे की आता मी चालली आहे शॉपिंगला आणि माझी गेली आहे बाहेर आणि हिला गादीवर झोपायची सवय आहे. जर तिची डिलिव्हरी गादीवर केली तर नेक्स्ट संडेला आमच्याकडे प्रोग्राम आहे. ते गादी वगैरे फेकायला लागते, कारण लास्ट टाईम हिने तिची डिलिव्हरी झाली तिला 14 बाळ झाले होते. 14. माझ्याकडे व्हिडिओज असेल, क्लिप्स असेल, मी टाकेल. कारण मी तेव्हा चंदीगडला होती, तेव्हा आईने मला व्हिडिओ कॉल करून दाखवलेला तिची डिलिव्हरी. तर ही आता अशी आहे. तर प्रॉब्लेम हा आहे की तिने घरात डिलिव्हरी केली नाही पाहिजे, असं माझं आईचं म्हणणं आहे. कारण लास्ट टाईम तिने सोप्यावर आणि गादीवर डिलिव्हरी केली होती, ती सोपा आणि गादी जाळायला लागली होती. तर आता नेक्स्ट संडेला प्रोग्राम आहे, तर आपण हे करू शकत नाही. तर आईने म्हटलं हिला घराच्या बाहेर जा आणि तू नंतर जा. तर मला सांगा, एवढी निवांत झोपली, निवांत शांत ही पोरगी झोपली, हिला कशी मी घराच्या बाहेर हकल म्हणजे काढणार आहे, तुम्हीच सांगा. आणि मी त्या मुलाची वाट बघतच असतो. माझं आता रिश्ता पक्का होणार आहे. त्यांनी मला म्हटलं तो 4 वाजता येणार आहे. 4 त्यांनी आता 5 केले. 5 नाही, तो 4 वाजता निघणार होता आणि 6 वाजेपर्यंत मी चार्ट पण दाखवलं. तो म्हणे मी 6 वाजता पोचते. पण आता वाजले, किती वाजले दिसते का तुम्हाला इथे? मी दाखवते. किती वाजले? 8 वाजले, तरी तो आला नाही. विचार करा तुम्ही. सांगा, तुम्हीच सांगा आता का करू शकते? मी काहीच नाही करू शकत. जाऊ दे. मी छान दिसते ना? मैं हुस्न परी मैं जाने जहां मैं सबसे हसी मैं सबसे जवान. मग त्याला आल्यावर घ्या साहेब म्हणून हातात देते. एवढी चांगली पोरगी भेटणार आहे कुठे तुम्हाला? म्हणजे इतक्या वेळ वेट करायला लावलं तरी मी एवढं शांतपणे, थोडीशी चिडली, शांतपणे तयार झाली आहे. त्यासाठी मी गरम डोसा करून ठेवेल. एवढी चांगली पोरगी कोणाला भेटेल का? तुम्हीच सांगा. तुम्हीच सांगा. एवढी चांगली पोरगी भेटेल का? एवढी सुंदर, हुशार, शहाणा. लवकर का नाही येत तू? जाऊ दे, ह्या माफ करते. तर मी तुम्हाला दाखवते कोणता मुलगा आहे ज्याने मला खूप वेळापासून वाट बघवली. आणि हा पलटला कॅमेरा. मीच पलटला. दुखत आहे ना? हा तो पोरगा ज्याने मला खूप वेळापासून वाट पाहली. चल पटकन, टाइमपास नको करू. हे घ्या. मी तेच तर म्हटलं. मी म्हटलं विसरली का कॅमेरा तू देणं. खूप छान. तुला ऑमलेट खाते? साडी घालून घेऊन नाही द्यायची म्हणून टाइमपास करता येईल. नाही, तू मुद्दाम लेट आला ना? नाही, तू मुद्दामून लेट आला ना? मॅनेजरमुळे लेट झालो मी. नाही, तू मुद्दामून लेट आला ना? कलर चेंज होत आहे. मला नाही खायचं. मला नाही खायचं. नाही, मी तुला आवडत नाही म्हणून तू माझ्या तोंडात टाकून आलं सगळं. मी अर्धा काढून टाकलं असतं जर आवडत नसतं. थोडं करून माझ्या टाकून आलं. तुम्हाला माहिती आहे मी आता तू याच्या आधीच खाल्ला. पुरा साडी घालून तुझी मग मोठी बोलता.
कंपनीकडून भेटलेलं काय? उभं राहा पाहिजे पेढा घेणं पहिले हा जा जा दिवाळीचं नाही ना? देवाच्या पाय पडा मग नाही. अभिषेक कुठे गेला? नाही राहिले. नाही का?